भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मी राजश्री कदम. चला तर आज मस्त चमचमीत मासवडी घेऊन आली तुमच्यासाठी. प्रथम कढई ठेवू गॅसवरती. 4 स्पून तेल घालू. त्याच्यामध्ये घालायचं जिरं मोहरी. आता कढीपत्ता घालायचा आहे ताजा. हिंग घालू अर्धा स्पून. हिंगामुळे स्वाद खूप छान येतो. मिरची लसूण ठेचलेला तो 1 मोठा स्पून घेतलेला आहे. आता घालूया त्याच्यामध्ये हळद आणि 1/2 वाटी पाणी घालूया. म्हणजे 1 वाटी बेसनला 1/2 वाटी पाणी घालायचं आहे. चवीपुरतं मीठ घालूया. त्याला उकळी आलेली आहे. हे पहा दिसतं ना तुम्हाला उकळलेलं. आता ह्याच्यामध्ये बेसन घालूया आणि पटपट हात हलवायचा नाही तर लम्स होतात त्याच्यामध्ये. आता हे पीठ शिजू द्या थोडंच. आता हे पीठ शिजलं गेलेलं आहे पहा. आता काय करायचं गॅस बंद करून घेऊ आणि लगेच थापायला घ्यायचं ओल्या कपड्यावरती. नाहीतर ते गार झालं ना मग ते तुकडे पडतात त्या मासवडीचे. ओल्या कपड्यावर ठेवूया आणि शक्यतो कॉटनचा कपडा घ्या. हे टेरिकॉटचं असल्यामुळं ना हाताला चिटका लागलेला आहे. असं ओला आणि पाण्याचा हात घ्यायचा आणि थापायचं. गरम आहे ना ते जास्त मग चटके बसतात हाताला आणि गरम असतानाच असं थापून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये भरपूर असा सारण घालूया. मासवडीचे मेन हेच आहे. आतलं सारण महत्त्वाचं आहे आणि सारणाची जर रेसिपी हवी असेल तुम्हाला मला कमेंटमध्ये तुम्ही विचारावा. मी तुम्हाला बरोबर त्याचं सांगते साहित्य. आता ह्याला मासवडीचा आकार देऊया. आता ह्याला असं थापून घ्यायचं मासवडीसारखं म्हणजे माशाचा आकार द्यायचा आहे. हे पहा आता मस्त ह्याला माशाचा आकार देऊन झालेला आहे. आणि आता हे थोडंसं गार झालं की मग कट करायचं नाहीतर काय होतं त्याचे तुकडे पडतात. तर हे गार झालेलं आहे आपण कट करून घेऊ. आता थोडंसं जाडच ठेवायची वडी ती मासवडीची आणि रस्स्याबरोबर गरमागरम रस्स्याबरोबर खायला खूप भारी लागते. ज्या वेळेला खायचं ना त्याच वेळेला त्या रस्स्यामध्ये मासवडी टाकायची आहे. अगोदर टाकून ठेवायची नाही आहे आणि ज्या त्या वेळेला गरम गरम खायची छान लागते. आता श्रावण येतोच आहे. बरेच जणांना नॉनव्हेज खायची इच्छा होते आणि मग असं मासवडी करून खाल्लं तर नॉनव्हेज खाल्ल्याचं फील होते. हे पहा हे माशाचा आकार बरोबर आलेला आहे म्हणून याचं नाव मासवडी पडलं असावं. चला तर आता कशी वाटली आजची रेसिपी. माझी रेसिपी व पदार्थ आवडले चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, इतरांना शेअर करण्याचं विसरू नका, तसेच कमेंट करण्याचं विसरू नका. आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आणि तोपर्यंत धन्यवाद.